ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये अक्षरशः प्रियाच्या कंबरड्यात लाथ मारत रविराजांनी तिची आता हक्कलपट्टी केलेली आहे। सुभेदारांच्या घरामधून ज्या वेळेला प्रिया किल्लेदारांच्या घरामध्ये चुगल्या करायला आलेली आहे आणि त्याच वेळेला जबरदस्त सत्याचा रविराजांच्या समोर उलगडा झालाय आणि त्याच वेळेला रविराजांनी तिला आता अक्षरशः कंबरड्यात लाथ मारून का हकलले, असं काय सत्य समजलंय आणि प्रतिमाने या सगळ्यामध्ये काय मदत केले पाहूयात। इकडे छानपैकी अश्विनचा बर्थडे सेलिब्रेशन होत असतं। त्याच वेळेला आता अर्जुन सांगत असतो, हे बघ खरी तर भांडणाची सुरुवात आत्ता होणार आहे। या सगळ्यामध्ये तुला आता पूर्णपणे मी आता रंगवून टाकणार आहे केकनी। यावरती अश्विन म्हणतो, माझा केक मला परत दे। दोघांची भांडणं सुरू असताना मग आता प्रिया विचार करते, हे काय म्हणजे यांच्यामधला जर का हा दुरावा कायमच होत राहिला तर माझं काही खरं नाहीये। मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठी चूक निस्तरावी लागेल। मला यांना परत एकदा आता हे सगळं करायला एकत्र म्हणजे भांडणं करण्यासाठी मला हे करावं लागेल। काय करू असा ती ज्या वेळेला विचार करत असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो, काय रे अश्विन, म्हणजे तुझ्या बायकोला तुझा वाढदिवस लक्षातच नाहीये का? तुझी बायको हा वाढदिवस करूच इच्छित नव्हती। यावरती अश्विन आता म्हणायला लागतो, तन्वी तू खरंच माझा वाढदिवस विसरली होतीस का? यावर नाटक करत प्रिया खरं तर मी तुला खूप मोठं सरप्राईज देणार होते, पण या अर्जुन आणि सायलीनी माझं सरप्राईज स्पॉइल करून टाकलं। मला न खरं तर तुला एकट्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मी तुला आत्ता सध्या काहीच बोलणार नव्हते, पण यांनी सगळं सरप्राईज स्पॉइल करून टाकलं। मला अजिबात हे काही आवडलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं लगेचच, तन्वी 12 वाजून 1 वाजायला आला। आम्ही जवळजवळ 12ला त्याला खाली बोलवलं आणि त्याच्या आधी तू आता कसलं सरप्राईज प्लॅन केलं होतंस ग? मला तर हे कळलंच पाहिजे की तुझं सरप्राईज होतं तरी काय। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया चांगलीच गडबडते आणि त्यावरती प्रताप म्हणतो, उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून उगाचच काहीतरी बोलून तू आता या सगळ्यामध्ये इकडे सायलीने केलेलं छानपैकी केक आणि इतकं छान सरप्राईज या सगळ्याची वाट लावायला निघालेली आहेस का? तन्वी तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये हं। काय सरप्राईज काय प्लॅन केलं होतंस तू? असं म्हटल्यावरती मग मात्र आता प्रिया गडबडते, ते काही नाही असं आता वेड्यासारखं बडबडायला लागते। यावरती मग आता इकडे कल्पना सुद्धा विचार करते, हिने खरंच काही प्लॅन केला नाही का? आता इकडे त्याच वेळेला सायली सांगायला लागते, अश्विन भाऊजींच्या वाढदिवसाला उगाचच घरातलं वातावरण स्पॉइल नको करूया। आपण एक काम करूया का, आपण या सगळ्यामध्ये उद्या त्यांचा वाढदिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करूया आणि जेणेकरून त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करू। यावरती प्रताप म्हणतो, मला कळतच नाहीये की या तन्वीला या सगळ्यामध्ये आता अश्विनचा वाढदिवस लक्षात नाहीये, सेलिब्रेशन दुसऱ्याने केलं तर ते तिला मान्य करायचं नाहीये। मला खरंच या सगळ्यामध्ये आता तन्वीचं वागणं काही पटत नाहीये असं म्हणत आता इकडे प्रताप थोडासा अस्वस्थ असतो। त्याच प्रिया रूम मध्ये येते आणि विचार करते, हीच ती वेळ आहे जर का अश्विनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी बाबांच्या घरी गेले आणि आता अश्विनला विश करण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी गोड गोड बोलले किंवा 4 गोष्टी त्यांना जर का घोळात घेतल्या तर तो किल्लेदार पूर्णपणे आता इकडे पाघळून जाईल आणि मग मात्र तो किल्लेदार या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकणारच नाहीये। काय करू असं म्हणत ती अश्विनला सांगते, अश्विन मी तुला एक गोष्ट सांगू का? तुझ्या वाढदिवसाला माझं खरं तर सरप्राईज काय होतं, मला या सगळ्यामध्ये तुला आता बाबांच्या घरी घेऊन जायचं होतं आणि छानपैकी एक ट्रीट द्यायची होती। यावरती अश्विन म्हणतो, ठीक आहे, आत्ता सायली वहिनी आणि मम्मांनी माझा वाढदिवस साजरा केला तरी उद्याचा पूर्ण दिवस पडलाय की नाही, तुला जे काही ट्रीट द्यायची आहे ती ट्रीट दे। यावरती प्रिया सांगते, अरे पण मला खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं असं म्हणत नाटकी प्रिया जितकी नाटकं करता येतील तितकी नाटकं करत बसलेली असते। मग त्याच वेळेला आता इकडे प्रिया ठरवते, ठीक आहे, काहीही झालं तरी उद्या बाबांच्या घरी जायचं म्हणजे या सगळ्यामध्ये एक हे मिळेल आपल्याला त्यांच्या घरी जाऊन हे करायला। पण त्यावरती अश्विन सांगतो, अगं मला उद्या बघ मेसेज आलाय, उद्याची एक इमर्जन्सी आहे त्यामुळे तू पुढे हो, मी त्यानंतर तिकडे पोहोचतो। असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये प्रियाला आता
मी पोहोचतो, तू जाऊन ये असं सांग. इकडे प्रताप सांगतो, कल्पना जरा ना आपले डोळे उघडून हे करायला शिक. कसं आहे ना, काही गोष्टी या सगळ्यामध्ये आता तू सायलीवरती चिडती आहेस, पण बघ ना, सायली या सगळ्यामध्ये किती आता घरच्यांचा विचार करते. तू तिला इतकं काही घालून पाडून बोलत आहेस, इतकं काही हे सगळं करत आहेस, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिने आता तुझ्या सोबत म्हणजे अश्विनचा वाढदिवस, अश्विन सुद्धा तिला कमी नाही बोलत. अश्विनचा वाढदिवस इतका छान पद्धतीने साजरा केलाय ना, की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला तिचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक करावंसं कमी वाटतं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते, हो, पण तरीसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी माझ्या मनातून जाणार नाहीयेत. ठीक आहे, उद्या अश्विनच्या बड्डेचं सेलिब्रेशन त्याला आवडीचे सगळे पदार्थ करून करू. मला खात्री आहे तन्वीचं खरंच काहीतरी सरप्राईज असणार आहे. पण या सगळ्यामध्ये आता तिचं सरप्राईज खरंच स्पॉईल सुद्धा झालं शकलं. बघूया उद्या ती काय स्पेशल करते ते. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला प्रताप, ठीक आहे, तुला अजूनही तन्वी तन्वी तन्वीच करायचं असेल तर तू करू शकतेस आणि तिला तिला डोक्यावरती घे बाई, तुला काय करायचं ते कर, पण स्वतःचा मूड मात्र घालवू नको. असं म्हणत मग मात्र ती आता तिला सांगायला लागतो. असं म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून किचनमध्ये सायली आता सगळे आवडीचे पदार्थ करण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, आज काय स्पेशल? यावरती सायली सांगते, आज सगळे पदार्थ अश्विन भाऊजींच्या आवडीचे बनणार आहेत. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, अरे वा, आज अश्विनची चांगलीच मज्जा आहे. सगळं तूच करणार आहेस की हाय त्याची बायको काही सरप्राईज द्यायला येणार? यावरती प्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही उगाचच काहीतरी म्हणजे इकडे सायली सांगायला लागते, उगाचच तुम्ही हे सगळं करून आता घरच्यांना वादविवाद वाढवू नका. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण काही करायचं ठरवलं असल्यावरती त्यांनी कुणी काय केलं नाही केलं याच्याशी फरक पडायला नको. असं म्हणत मग आता सायली इकडे छानपैकी आता जेवण बनवायला सुरुवात करते. त्याच वेळेला मधुभाऊ येतात आणि आता मधुभाऊ सांगतात, मला आज रविराज सरांचा फोन आला होता. अर्जुन म्हणतो, काय? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो, मला रविराज सरांनी भेटू शकाल का असं विचारले. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, रविराज सरांनी विचारले, मग काय म्हटलात तुम्ही? यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच मधुभाऊ सांगायला लागतात, काही नाही, मी म्हटलं जावई बापूंशी बोलतो आणि मग मी तुम्हाला सांगतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन. यावरती मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, तसं तुम्ही कळवून टाका त्यांना. तोपर्यंत इकडे आता प्रिया घरी आलेली. तोपर्यंत महिपत शिकरे दामिनीला धमकी देण्यासाठी आलेला असतो. महिपत शिकरे दामिनीला सांगत असतो, हे बघा मॅडम, तुम्ही माझ्याकडून जितक्या पैशाची डिमांड केलीत तितके पैसे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला दिले. पण तुम्ही या सगळ्यामध्ये आता या केसमध्ये काहीच करू शकला नाहीत. त्यामुळे जर का तुम्ही आता या केसमध्ये काहीही केलं नाहीत ना, तर तुम्हाला पोहोचवायची जबाबदारी माझी. यावरती दामिनी म्हणते, तुम्ही मला धमकी देताय? तुम्हाला लाज नाही वाटत मला धमकी द्यायला? यावरती तो सांगतो, धमकी? मी आत्ता फक्त धमकी दिले, पण यापुढे धमकी नाही होणार. यापुढे होणार तो म्हणजे तांडव. लक्षात ठेवा, जर का आता माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये काहीही झालं ना, तरी सुद्धा तुम्हाला मी सोडणार नाहीये. असं म्हटल्यावरती दामिनी थोडीशी गडबडते आणि या माणसासोबत डील करणं इतकं सोपं नाहीये. असं म्हणत ती म्हणते, बघा शिकरे, मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडे ना, चला, मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडते. यावरती तो सांगतो, तुम्ही ही केस मुळातच सोडू शकत नाही आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला कुठे पोचवेन हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. यावरती दामिनी सांगते, बाद झालं, मी तुमची केस सोडली म्हणून समजा. महिपत तिला जवळजवळ बंदूक दाखवतो आणि हे बघा, जर केस सोडलीत ना तर गाठ माझ्याशी आहे. यावरती दामिनी सांगते, मी तुम्हाला कुणाला भीत नाही. तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारखे गुंड माझ्याकडे नाही आहेत का? असे गुंड 5लीला 50 मी ठेवून देते. तुम्हाला एका झटक्यात दाखवून देईन काय आहे ते. असं म्हणत आता इकडे महिपत म्हणतोय, बघा, तुम्ही गुंडांच्या धमक्या दिल्यात, मी घाबरलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये मला परत धमकी देऊ नका. पण काहीही झालं तरी माझी मुलगी सुटली पाहिजे, नाहीतर माझ्याकडे बंदूक आहे. दामिनी थोडीशी घाबरते. तोंडावरती तसं काही न दाखवता ती आता विचार करते, नाही, काहीही झालं तरी सुद्धा
या सगळ्यामध्ये आता मला याच्यापासून जरा सावधच राहायला पाहिजे. आणि ती एक सेफ डाव खेळून ठेवते. ती अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल करून ती सांगते, खरं सांगायचं तर आत्ता मला या क्षणाला अशी गोष्ट वाटत आहे की बहुतेक या केसमध्ये काहीतरी गडबड होते. महिपत शिकरे हे दोषी असतील आणि मी केस चुकीची घेतली असेल तर मला तुमची मदत हवी. अर्जुन विचार करतो, आत्ता हिला अचानकपणे ही उपरती झाली तरी कुठून? ही सगळ्यामध्ये आता काय करण्याचा विचार करते आहे? महिपतच्या विरोधात माझ्याशी फोन करते? नाही नाही, काहीतरी खूप मोठी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये ही गडबड काय आहे हे सगळं मला आता जाणून घेतलंच पाहिजे, असा ती आता विचार करतो अर्जुन. तोपर्यंत इकडे अर्जुनने मधुभाऊंची आणि आता इकडे रविराजांची भेट घडवून आणलेली असते. रविराजांना आता अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला कशा संदर्भात बोलायचं आहे ते सगळं तू आता बघून घे. यावरती रविराज म्हणतात, मला खरं तर तन्वीबद्दलचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडून पाहिजेत, बस इतकीच मला डिटेल पाहिजे, बाकी काहीही नको आहे. यावरती मग आता इकडे मधुभाऊ हसतात आणि खरं सांगू का, तर मी याआधीच विचार केला होता की रविराज किल्लेदार यांसारखे मोठे वकील यांनी अजूनही मला त्यांच्या मुलीबद्दल काही विचारलं नाहीये. यावरती आता सायली सांगते, कसं आहे ना मधुभाऊ, रविराज सरांचा तुमच्यावरती आत्ता विश्वास बसलाय म्हणून त्यांनी ही सगळी माहिती विचारले. यावरती मग आता कुसुम म्हणते, खरं तर आम्हाला सगळ्यांनाच खूप मोठी शंका होती की या सगळ्यामध्ये आता ही तुमची मुलगी कशी काय असू शकते. आम्हाला कधीच कुणाला या सगळ्यामध्ये विचारच पटला नव्हता की ही तुमची मुलगी असू शकेल. म्हणजे ती अशी इतकी विचित्र वागते ना. यावरती अर्जुन म्हणतो, खरंच सिनियर, म्हणजे आता तन्वी तुझी मुलगी असं खरंच कुणालाच वाटत नाहीये. आणि आता मधुभाऊ सांगतात, मी तर सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता DNA टेस्ट करून घ्यायची आहे. यावरती मग आता मधुभाऊ सांगतात, खरं तर मला तर साऊ बाळ आहे ना, तिचे सगळे गुण आता तुमच्या या म्हणजे तुमच्या मुलीमध्ये असतील असं दिसतं. खरं तर तुमची मुलगी साऊ असायला पाहिजे होती. यावरती रविराज म्हणतात, खरं सांगायचं तर आत्ता इतक्या घटना घडल्यानंतर मला सुद्धा काही डॉक्युमेंट चाळावे असे वाटतात, तुम्ही देऊ शकाल का? यावरती मग आता सांगायला लागते, लगेचच इकडे मधुभाऊ, हो मी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आत्ता सुपूर्द करतो. तुम्ही जेव्हा मला फोन केलात ना तेव्हाच मी काकूंना इकडे बोलवून घेतलेलं आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब मधुभाऊ डॉक्युमेंट सबमिट करतात रविराजांकडे दिल्यावरती आता इकडे रविराज सगळे वाचल्यावरती त्यांच्या लक्षात बरेचसे लूफॉल येतात जे आत्तापर्यंत कोणाच्याही लक्षात आलेले नसतात. आणि त्यातच प्रिया आलेली असते, ती म्हणजे आता घरी. रविराज तडक घरी निघतात. त्याच वेळेला रविराज चिडूनच घरी येतात. घरी आल्यावरती ते फाटकन प्रियाचे एक थोबाडीत देतात. प्रियाला कळत नाही, मी तर काहीच केलेलं नाहीये, मी तर या सगळ्यामध्ये आताही यांना समजवायला आले. आता रविराजांनी जे डॉक्युमेंट्स पाहिलेले असतात त्याच्यामधलं सत्य काहीतरी भयंकर असतं आणि त्या सत्यामुळे आता इकडे रविराज खूपच चिडलेले असतात. आणि चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये आता खूप मोठा तमाशा करायला निघालेले असतात. आणि त्याचवरती तिकडे आता प्रतिमा येते. काय झालं? रविराज कुणाचंच काही ऐकायला तयार नसतात. रविराज सांगतात, या नालायक मुलीला आत्ताच्या आत्ता हकलून द्या. यावरती प्रिया म्हणते, बाबा मी काय केलंय? यावरती ते म्हणतात, तुला लाज नाही वाटत? निर्लज्ज मुलगी, वरती तोंड करून काय केलंय म्हणून विचारती आहेस? अगं तोतये, कोण आहेस तू? तू का इकडे आली होतीस? काय संबंध तुझा? तू या सगळ्यामध्ये किती खोटारडेपणा केलायस ते मला कळलेलं आहे. मला सांग, सगळ्यात महत्वाचं, तू कुणाची सगळे हे फोटो दाखवून आलीस? माझी खरी मुलगी कोण आहे? बोल लवकर, माझी खरी मुलगी कोण आहे? तू माझ्या खऱ्या मुलीचं काय केलंस? तू माझ्या खऱ्या मुलीला मारून टाकलेस का? लवकर बोल. रविराज जे डॉक्युमेंट्स पाहतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रियाचे डॉक्युमेंट्स नाही आहेत. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे एका गोष्टीवरून. आणि या गोष्टीमुळे आता इकडे पूर्णपणे प्रिया अडकलेली असते. प्रिया या सगळ्यामध्ये अडकलेली असते, ते म्हणजे मधुभाऊंच्या इथले असलेले डॉक्युमेंट्स. त्या ह्याच्यामध्ये प्रिया आलेली असते, ती म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी. आणि त्याचबरोबर प्रियाचा बाकी सगळा रेफरन्स पण चुकीचा असतो. आता इकडे सगळेजण हादरतात. रविराज म्हणतात, तू कुणाची सगळं गाठोडं घेऊन आलीस? कारण ते गाठोडं माझ्या मुलीचंच आहे.
गाठोडं माझ्या मुलीचं आहे, पण या सगळ्यामध्ये तू तिकडे कशी काय पोचलीस? कुठे आहे माझी मुलगी? माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये मारण्याचं तू का काम केलंस? बोल, माझी मुलगी कुठे आहे? प्रियाला कळत नाही. रविराज खूपच चिडतात. माझी मुलगी कुठे आहे? का मारलंस तिला? कोण आहे ती? प्रिया गडबडते, नाही, मी नाही मारलं, मी नाही मारलं, तुमची मुलगी जिवंत आहे. असं म्हणत प्रिया बरोबर आपल्या जाळ्यात अडकते आणि रविराज आता मात्र तिला चांगलेच पकडतात. कोण आहे माझी मुलगी? बोल लवकर, नाहीतर तुला आत्ता पोलिसांच्या ताब्यात देईन. यावरती प्रिया सांगते, सायली, सायलीचं गाठोडं चोरून मी इकडे आले. रविराज म्हणतात, काय? यावरती प्रिया सगळं कर्म कहाणी सांगायला लागते. हो, सायली तुमची मुलगी आहे. मी सायलीला या सगळ्यामध्ये आता अडकवलं नाही, मारलं नाही. फक्त मला आता महिपत शिकरे यांनी धमकी दिली होती, म्हणून मी हे सगळं केलंय. सायली तुमची मुलगी आहे. सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. माझं तुळशीपत्र खोटं आहे. एकादमात सगळ्या गोष्टी सांगून आता ती मोकळी होते, जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये आपली सुटका करून घ्यायची असते. रविराजांच्या समोर सत्य तर आलंय, पण या सगळ्यामध्ये प्रियाची सुटका रविराज करणार की तिला पोलिसांच्या ताब्यात देणार? पाहणं रंजक ठरणार.